मंडळी, प्रेयसीच्या शोध मोहिमेवर असलेला प्रियकर आज पुन्हा आलाय डेटवर. चला बघूया आज तरी त्याची ही मोहीम यशस्वी होतीये का तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचाला आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. ओ माय गॉड, आज असे सगळे गुलाबी कपडे घालून का आलेले आहेत? काहीच कळत नाहीये मला. येस येस बरोबर आहे, माझा पण गुलाबी आहे. सर सर गरीबाची चेष्टा करताय तुम्ही हा? अरे माझी नजरच गुलाबी झालेली आहे. तुम्हें किताबों में रखता अगर तुम गुलाब होती, तुम्हें किताबों में रखता अगर तुम गुलाब होती, मैं सवाल बन जाता अगर तुम जवाब होती. दुनिया जानती है मैं नशे नहीं करता, मगर मैं पी लेता अगर तुम शराब होती. बहुत खूप. नाही, माझ्या चेहऱ्यावरची लालीच तुम्हाला सांगून गेली असेल की मी प्रेमात पडलेलो आहे. आता पुन्हा एकदा मला असं वाटतंय की प्रेमच माझ्यात पडलेलं आहे, मी प्रेमात पडलेलो नाही. असं म्हणतात की जगात काही शाश्वत नाहीये, पण एक शाश्वत गोष्ट मला सापडलेली आहे जिचं नाव आहे शाश्वती. शाश्वती मुलगी नाहीये, आय मीन मुलगीच आहे, पण ती साधी सुधी मुलगी नाहीये. ती काळजीचा झरा आहे, झरा. सतत मला प्रश्न विचारत असते की काय खाल्लंस का, जेवलास का, काय जेवलास, किती जेवलास, कुठे जेवलास, कसं जेवलास, पोट भरलं का? म्हणलं हो हो. अगं थांब थांब थांब, तू आहेस तरी कोण कोण? अरे काहीतरी वेगळं सुरू झालं. आय एम सॉरी, पण अशी काळजी वाहू मुलगी, असं प्रत्येकाचं मन जिंकणारी मुलगी असते का कुठे? आता आहेत आपल्याकडे काही मुली ज्यांना स्वतः पलीकडे काहीच दिसत नाही. प्रसाद सर, मला नाव घ्यायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतो. हरलेला ओडीआय वर्ल्ड कप आता मी विसरणार आहे आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करणार आहे. आणि माझी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे माझी शाश्वती. बास, मी सॉर्टेड आहे. बघूया कधी येते ती. कधी येते ती असं म्हटल्यावर तू काय येतोस? सर तुम्ही परत? तू परत? हो मीच परत. लाफ्टर किती आले बघितलेत ना? आवाज लागला. लाफ्टर घेण्यासाठी येतोस का ऑर्डर घेण्यासाठी? ऑर्डर घेण्यासाठीच येतो सर. आणि मला इथून कोण काढू शकत नाही सर. काढू शकत नाही. मी 1000 जबाबी वेटर आहे ना सर. मालकाने कळलंय इथे फार कमी घडतं, मी आल्यावरच रंगत येते. जातोस का? माझ्या मनात 2 प्रश्न आहेत सर. काय? तुमच्या पोटाला गेंड्याची कातडी आहे का? का? एवढे नकार पचवता कशी तुम्ही? मनात आलं सर, विचारलं. दुसरा प्रश्न हा आहे सर की भांडी आत्ता कशणार आहेत की नकार मिळाल्यावर? जातो काय रे तू? जातोस तो मूर्ख कुठला? कधी येणार आहे माझी शाश्वती? हाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. का? आय लव्ह यू. तू पण ना? अशक्य आहे हो ना? आय नो. बर. एवढ्या लगेच? खट्याळ, मिश्किल, रुबाबदार आणि नीच. नीच या शब्दाला तू वेगळं समजू नकोस. नीच नीच या शब्दाला माझ्या आयुष्यात एक वेगळं चांगलं वलय आहे, लक्षात घे. तू पण ना? अशक्य आहे. आय नो आय नो. मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. माझ्यासाठी? लगेच? थांब. तू बस ना, बस ना, इथे बस, इथे बस. बापरे, ऍक्च्युली आय एम सो सॉरी. मला थोडासा उशीर झाला. तुला बराच वेळ वाट बघावी लागली असेल ना? 6 जन्म. काय? 6 जन्म मी वाट बघत होतो. 7वा जन्म पण वाट बघण्यातच निघून जाईल असं वाटलं होतं, पण तू अवतरलीस. इसलिए भगवान का मैं शुक्रगुजार हूं. काय झालं? घसा बसलाय ना?
नाही अगं घसा नाही बसलाय, मी खर्जात बोललो, खर्जात. म्हणजे? मी कुठेतरी ऐकलंय विस्परिंग इज लव्ह, त्यामुळे मी असं बोललो. मी माझ्या प्रेमाचं ताट तर तुझ्या समोर वाढून ठेवलेलंच आहे, पण तुला खरोखरची भूक लागली असेल तर आपण काहीतरी मागूया. अगं नाही कसं, नको 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 नको. अगं माझ्या प्रेमाच्या अगं राणी असं नको शाश्वती, शाश्वती, माझ्या प्रेमाच्या ताटाने तुझं मनाचं पोट भरेल, पण पोटाचं मन कधी भरणार? तू पण ना. अशक्य आहे, आय नो. चल. पण नको, माझ्याकडे अर्धा तासच आहे. फक्त अर्धा तास आहे? हो ना. अरे यार शाश्वती, मेरे पास सिर्फ 30 मिनिट है खुद को साबित करने के लिए. बघ ना, अर्ध्या तासाचा लंच टाइम असतो का कुठे? तू मला सांग. आधी होता 1 तासाचा ब्रेक. मग गरवारे सटकला ना. कोण, कॉलेज? नाही. चल रे. गरवारे माझा बॉस. ओ हो, कुणाला सांगू नकोस. त्यांचं थोडस ह्याचा फॅमिलीचा प्रॉब्लेम झालाय. फॅमिलीचा काय प्रॉब्लेम झाला? त्यांच्या बायकोचं अफेअर आहे. बापरे, कोणाबरोबर? हळू बोल ना, इथे ऑफिस मधली लोक येतात. असं काय करतोय? सॉरी सॉरी सॉरी. तो एजंट आहे ना, त्याच्या बरोबर. कोण एजंट? त्यांचा मालाडचा फ्लॅट आहे ना, तो जवळ ये ना जरासाच. त्यांचा मालाडचा फ्लॅट आहे ना, त्यांनी तो विकायला काढलेला. मग त्यांनी तो एका कंपनीला दिला ना, तिथे एजंट लावला एक. तर तो एजंट ते गिराईक घेऊन त्यांच्या घरी यायचा फ्लॅट दाखवायला. मग काय, मग हळूहळू गिराईक कमी झाली, हाच यायला लागला ना त्यांच्याकडे बघतो. आणि मग घरी येणं बंद झालं. ही जायची बाहेर भेटायला त्याला. सांगतेस काय का? करशील? पडले दोघं प्रेमात एकमेकांच्या. बायको गेली पळून. पळून गेली? एजंटच्या दुकानाला टाळं गेले पळून. अरे बापरे. कपाळाला हात लावून बसलेत नसता. बिचारे. बिचारे कसले? त्यांना तसंच पाहिजे. नॉन बिचारे, नॉन बिचारे. नाहीतर काय, त्यांना तसंच पाहिजे. कसं पाहिजे त्यांना? आता लोक चिडवतात ना त्यांना. हो. लिव्ह अँड लायसन्स देणाऱ्या बरोबर गेली बायको लिव्ह इन मध्ये राहायला. अरे बापरे. आता डिवोर्स मागते. अरे एवढं? मग आता ही चिडचिड कोणावर काढायला नको, मग आमच्यावर काढतात. मग काय, नाही अर्धा तास. त्यांना हेच केलं पाहिजे. म्हणजे माझ्या शाश्वतीवर तू चिडचिड काढतोस आणि तिला अर्धा तास देतो म्हणजे काय? तसं नाही, हळू बोल. खरं तरी कोणाला माहिती नाहीये फारसं. अच्छा अच्छा. कोणाला सांगू नकोस आहे फक्त. काय? हे आपण जे बोललो मला माहितीच नाही. मी विसरलो. मी तुझ्याकडे बघण्यातच एवढा इंटरेस्टेड होतो, कानापर्यंत आलीच नाही शब्द तुझे. तसं नाही, तू एक आपलायस म्हणून तुला सांगितलं बस. ओहो, काय म्हणालीस? कोणाला माहिती नाही आहे सगळं. त्याच्यानंतर कोणाला सांगू नकोस. काय? तू आपला आहेस. अच्छा, ते तू एक आपलायस म्हणून. काय 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 करतोय? आपलापर्यंत पोहोचलेली आहेस. आपला ते माझा हा प्रवास छोटासाच आहे. सुपर बाईक घेऊन येतो, लगेच पोहोचूया. अगर तू म्हणजे ना अशक्य आहे ग. मी अशक्य. तू खायला मागवच आता. पटापट 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 मागवायचं खायला. पटापट 20 मिनिटं. पटापट पटापट. हे वेटर, येस सर. वेटर, अरे ये ना लवकर ये ना यार. किती लेट करतोस तू? वेटर आहेस का लेटर आहेस? हा सर, कळलं ना मी मध्ये मध्ये काय येतो ते. तू ऑर्डर घ्यायला मध्ये मध्ये येतो. येस येस. हे विसरू नको. सॉरी सर, सॉरी. तुम्ही ऑर्डर घे. येस मॅम. काय घेणार तुम्ही? एक सँडविच दे, टोस्ट सँडविच, आणि एक ज्यूस दे. आणि पटापट 20 मिनिटच बाकी आहेत फक्त. मॅडम, फक्त एकच प्रश्न आहे. मी येईपर्यंत तुम्ही थांबाल ना? नाही, कसं आहे, भूतकाळामध्ये ना मी जेवण घेऊन यायचो पण पोरी नसायचे. चल चल रे, निघ रे, निघ. काय याचं? आगाऊ आहे का? नाहीतर काय. आतमध्ये थांबलेला असतो ना बराच वेळ. कॉमेडी इथे साचलेली असते, बाहेर येतो सांडतो अख्खी. याला वाटलं जिंकला, तसं नसतं ते. असं हे एवढंच नाही याचं. याचं आणखी माहितीये का? काय? 1 मिनिट बघू दे. गेला काय? गेला गेला. नाही, दरवाजावर उभा असतो तो ऐकत. येडा आहे तो. ती स्टेशनरी वाली आहे ना समोर हॉटेलच्या, त्यात तिचं आणि याचं लपड आहे. याचं पण लफड आहे? ह्याचं काय काम आहे? जाऊन आपलं गपचूप चहा देऊन यायचा की नाही? नाही, जातो तिथे गुलू 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 करतो. गुलू गुलू नाही करत, नुसतं दुकानात आतमध्ये शिरतो. ह्याची काय गरज आहे? बरं, त्यांनी करावं, पण कधी कधी 5 मिनिटं, 6 मिनिटं, 8.5 मिनिटं आतमध्ये असतो तू. तू काय स्टॉप वॉच लावून बघत असतेस? तसं नाही रे,
तसं नाही म्हणजे मी कधी कधी वाकून बघते ना, असं माझा डेस्क आहे ना, तिथून विंडो अशी तर तिथून असं एवढं वाकल्यानंतर ते स्टेशनरीचं दुकान दिसतं. माझी मान दुखते तरी हा आतमध्ये असतो, बाहेर येतोच नाही. मग नको वाकून बघूस. कशाला वाकून बघते? हे बघ, नसतं वाकून बघितलं मी, खरं देवा शपथ नसतं. मला काही सवय आहे का असं लोकांच्या मध्ये मध्ये करा? नाही सवय, मला काय करायचंय. पण ती तशी आहे ना स्टेशनरीवाली. हा, ती तशी वाक. हे बघ ओंकार, ते त्यांचं आहे, ते त्यांचं रिलेशन बघून घेतील, आपण कशाला उगाच बोलायचं. पण बोलायलाच नको ना. मला तशी सवय नाहीये. तू पण सवय लावून घे. हे कोणाच्या अद्यात मध्यात पडायचं नाही. अजिबात कोणाबद्दल वाईट साईड बोलायचं नाही त्याच्या मागून. मी आधीच सांगून ठेवते. हा, हो 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 हो, तुझ्या तोंडी हे वाक्य शोभतंय. छान वाटतं. तू पण इम्प्लिमेंट कर. लहानपणापासून आमच्या घरात आहे नाही असे संस्कारच आहेत. आई बाबा, मी आई बाबांनी मला शिकवलंय कशाला पडायचं ना, त्यांचं ते बघून घेतील. आपलं सुखी आयुष्य आपण जगायचं. येस येस, नक्की नक्की. हा हा. ए ओकार, काय काय? पण हे कोणाला सांगू नकोस हा दोघांचं. नाही नाही चल चल, ह्याचं मी कशाला कोणाला सांगेन. फारसं माहिती नाहीये ना कोणाला, म्हणून उगाच ते विचारायचं कशाला ना. बरोबर बरोबर. तू एक आपलायस म्हणून तुला सांगितलं. आपला करू नकोस ग. आपला तू हे 3 अक्षर आहेत ना, असे बाणाने मारतेस माझ्यावर आणि तसे घुसतात इथे आणि काढताना म्हणजे शाश्वती असं होतं. तू ना अशक्य आहे ग मी, अशक्य आहे. तर या आपल्या माणसानी एका आपल्या माणसासाठी एक आपली शायरी केलेली आहे. तू आपलंशील हे ऐकशील का? पटापट ऐक. पटापट पटापट पटापट. 15 मिनिटं उरली आहे ओंकार. 15च मिनिटं. बघ ना. एक लगेच लगेच. अरे ना. ऐकू शायरी ऐकून घे. शायरी ऐकून घे. शायरी. तेरे रुखसार पे ढलती हुई जुल्फे तौबा, तेरे रुखसार पर ढलती हुई जुल्फे तौबा. तिला बघितलंस का? कोणाला? ती बघ असं डायरेक्ट नको ना. येडा आहेस काय तू? डायरेक्ट कुठे बघतोस? तुला ना ऍक्टिंगच करता येत नाही ओंकार. सगळ्यांचा तोच आरोप आहे. हळूहळू बघ. एवढ्या हळू नाही, पटापट इकडे तिकडे बघून बघ पटकन. ती दिसते का? दिसली. आकाशी कलरचं घातलंय. तिचं काय? तिचं काय काय आज वेगळ्या मुलाबरोबर आली इकडे. तुझा आणि तिचा व्हॉट्सअप ग्रुप आहे काय? नाही, मग माझ्या विंडोच्या मागे आणखी एक विंडो आहे ना, तर एवढं केल्यानंतर हे हॉटेल दिसतं ना. तू ऑफिस मध्ये काम करायला जातेस का खिडकीतनं बघायला जातेस तू? तसं नाही रे, या मुलींचं ना मला खरंच कळत नाही. आज याच्याबरोबर उद्या त्याच्याबरोबर कशाला ना. जाऊ दे ना माझी शायरी ऐक ना. असं नाही, फक्त कोणाला सांगू नको फारसं. अरे मी ओळखत पण, मी बघितलं पण नाही. आत्ता नीट बघतोय मी तिला. नकोस, तिच्याकडे लोक बघतायत ना. सॉरी, माझी शायरी ऐकून घे ना यार. तू आपलायस म्हणून सांगते तुला बस. शायरी ऐकून घे. पटापट पटापट पटापट. तेरे रुखसार पे ढलती हुई जुल्फे तौबा, तेरे रुखसार पर ढलती हुई ये जुल्फे तौबा, शोलों पे मचलती हुई शबनम हमने देख ली. वा 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 वा. शबनम वरनं आठवलं. शबनमचं कळलं का? कोण शबनम? शबनम ऑफिस मधली कलीग माझ्या. काय बाई शबनमचा आता? तिला काढून टाकतायत गरवारे सर. मग मी काय करू? काय करू म्हणजे काढून टाकतायत तिला. परत मी काय करू? अरे असं तुला ना कळतच नाहीये गोष्टींचा सिरियसनेस आहे. मला ती तेच पाहिजे खरं तर तिला. बरं. एकदम किळस आहे तू रे तिच्याबरोबर. घाणेरडी म्हणजे किती घाणेरडं राहायचं माणसाने. किळस म्हणजे जेवते कशी माहितीये, इडली कशी खाते माहितीये का? मला कसं माहितीये ना, मी वाढायला गेलो होतो का कधी तिला? ऐक ना, मी सांगते ना तुला, इडली हाताने कोलसवून असं खाते रे. घास उचलला ना की तो सांबार ग्रॅव्हिटीचा नियम पाळत पाळत खालपर्यंत येतो. तिथूनच करत चाटायला सुरू. किळस काटा आला रे माझ्या अंगावर. आम्ही तिला नाही घेत डब्बा खायला आमच्यामध्ये, घाण वाटते मला तर. बरं झालं तिला काढलंच पाहिजे गरवारे सरांनी. झालं काय? काळजीने बोलते. अशाने मिळणार आहे का दुसरीकडे जॉब तिला? मग नको ना यार मिळू दे. हे सगळं मला का सांगतेस? मी UPSC ला पण बसलो नाहीये हे प्रश्न लिहायला त्याच्यात. तू चिडतोयस काय? असं काय करतोय? चिडतोय म्हणजे आपण कशावर बोलायला आलोय? तुझं काय चालू आहे? मी तुला सांगतेय, फक्त हे कोणाला सांगू नको. अगं नाही भाई, सांगणार आहे कोणाला? मी शबनमचं मला माहित पण नाही शबनम कोण आहे. तसं नाही. शबनम मी वेगळं, मी दवबिंदू बद्दल बोलत होतो. शोलो पे मचलती हुई शबनम. तू मला रस्त्यापर्यंत आणलास इकडे हाताला गळणार. प्लीज असं करू नको. सॉरी चिडू नको. आपण आपलं बोलूया. हे बघ शाश्वती, मला ना आता अफेअर करण्यात काही इंटरेस्ट नाहीये.
ए ती उषा आहे काय रे? उषा, ए उषा, अगं बाई उषा, अगं बाई, किती दिवसांनी बाई इथे काय करायला आली? अगं मी पार्सल घ्यायला आलो होते. पार्सल कसलं ग? अगं जेवण नको जेवण नको. हा जेवण हवंच नाही. नवरा कसा आहे तुझा? बरा आहे ना? काय पण म्हणा, तुमची सिरीज विक्रम वेताच्या वर चालली. तू वेताळ्यास माझ्या मानगुटीवर बसलेला. NIGH म्हणजे काय? निघ. निघ. शाश्वती, हा, हा. शाश्वती झालंय का ग हो, तुझं एकच बोलून? मिनिट. ए बाई, एकच मिनिट. थांब नाही. ऑलरेडी 10 मिनिटं उरली आहे शाश्वती. अरे सर एक मिनिट आहे. बघ हे बाई, हे फारसं कोणाला माहिती नाही, कोणाला बरं, सांगू नक्की. नकोस. नाही सांगत, नाही सांगत. तू आपली आहेस म्हणून सांगितलं. चल, हा. येते. बाकी फोनवर बोलूया. हो, नक्की, नक्की. हा, चल. चल. ये बोल बस. तू आता काय बोललीस तिला? काय? तू आपली आहेस म्हणून सांगितलं. तू जगाला आपली आपली करतेस का ग? ए, वेडा आहेस काय? वेडा आहेस काय? बस इथे लोक बघतायत काय असं करतोय. तसं नाही, तिचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. अरे नको गे तिचा प्रॉब्लेम मला सांगू. मला माहित पण नाही ती कोण आहे. असं काय करतो? तिचा प्रॉब्लेम मोठा आहे ओंकार. तिच्या नवऱ्याला मिशी येत नाहीये. अरे बाप रे, आपण UN मध्ये पाठवला पाहिजे हा प्रश्न. ट्रम्पला द्या साईन करायला काहीतरी ह्याच्यावर. कसं बोलतोय सरे? तिच्या नवऱ्याला मिशी येत नाही. मिशी नसलेल्या माणसाबरोबर एखादी बाई कसा संसार करणार? तू सांग मला आता. एडीएस का सर? आमच्याकडे एक बोका आहे, माहितीये का? बोका? काय स्पीडनी विषय बदलतेस ना तू, म्हणजे नवलच वाटतं मला. सॉलिड स्पीडनी विषय बदलतेस तू. म्हणजे रायटर्स मीटिंग मध्ये पण एवढे विषय पटपट 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 बदलत नाहीत. सर तेवढ्या स्पीडने निघत पण नाहीत तिकडे. ए, निघ चल. काहीही काम नव्हतं त्या टेबलवर. हे बोलायला आला फक्त तो तिकडे. काहीही केलं नाहीये त्या टेबलवर तिकडे त्यांनी. लोक बघतायत रे, लोक बघ. दुसरं असं असं पण केलं नाही त्यांनी. ऐक तरी माझं, ऐक ना. आमच्या सोसायटीमध्ये एक बोका आहे, 2-2 मांजरी घेऊन फिरतो, निर्लज्ज. तुमचा बोका 2 मांजरी घेऊन फिरतो? तो लकी आहे माझ्यापेक्षा. नाही तर काय? इथे मुलांना एक गर्लफ्रेंड पटत नाही, हा 2 चॅप्टर. म्हणजे बाप रे, दोघींना वेगळा वेगळा टाइम देऊन ठेवलाय, माहितीये का? बोक्याने? हो. एकीला म्याव असं केलं ना की सावंतांची मांजर येते, एकीला म्याव असं केलं की जोशांची मांजर येते. हुशार म्हणजे बाप रे. तू हे बघितलंय? हा, माझ्या घराची विंडो आहे ना, तिथून असं सरळ बघितलं की गल्लीत दिसतात हे तिघं. तू तुझ्या खिडकीतून दुसऱ्यांचे बोक्यांची अफेर बघतेस? हो दिसत रे, सरळ थेट दिसत, माहितीये? रिकाम आहेस तू. नाही अरे, आयुष्यात तू रिकाम आहेस. तसं नाहीये ओंकार. तसंच आहे. अरे शाश्वती, तसंच आहे. ती जी मांजर आहे ना, Gossip queen. तिचं- मला नाही ऐकायचं मांजर बिंजर. गॉसिप क्वीन आहेस तू, गॉसिप क्वीन. कसं बोलतोय असं ओंकार? बोलतोय म्हणजे जगात तुला बाकी कुठल्याच गोष्टी दिसत नाही. एक मिनिट, हे आरोप मी सहन नाही करू शकत. हा, मी कधीच इकडचं तिकडे कोणाचं काही सांगितलेलं नाहीये. माझा स्वभावच नाहीये. हा. अरे तुझा स्वभाव नाही, शाश्वती नाही, CCTV नाव पाहिजे होतं तुझा. खरं तर तुझा स्वभाव नाही. दिसतोय तुझा स्वभाव काय आहे ते. तू खूप बोलतोयस आता ओंकार. तू आपलायस म्हणून गोष्टी सांगायला आपला आपला करू नको ग. आपला आपला घुसला इथे आणि आपला झाला सगळा. लोक बघतायत माझ्याकडे, मला चिडवतील, उद्या काय म्हणतील? अगं तू लोकांकडे बघतेस, एकदा लोक तुझ्याकडे बघतायत तर बघू दे ना. त्यांना पण तुझ्याबद्दल काहीतरी सांगू दे बाहेर. गप्प बस आता. मी बोलणार आहे फक्त आता, कळलं? तू एक शब्द बोलायचा मी नाहीये. कुठे बोलते का कोणाशी? मी काहीच बोलायला जात- ऐक. हा. ए भवाने, अगं चेतना, तू इथे काय करतेस? चेतना तू इकडे काय करते? एवढा साळसूतपणाचा आवाणू नकोस. हा, एक मिनिट, काय झालंय? माझ्याबद्दल का दुनियाला सांगत फिरतेस तू? ए बाई, मी काय सांगितलं? अगं, बाई बी करू नकोस का मला? काय सांगितलं जगाला माझ्याबद्दल? तू आपलाय म्हणून सांगते. हा, तू आपली आहे म्हणून. अख्खं जग आपलंय. हा, अख्खं जग तुझं आहे म्हणून सांगते लोकांबद्दल दुसऱ्यांना. तू ओरडते कशाला? एक मिनिट, मी आपलं म्हणून सांग. हे ओंकार, मी तुला विराज आणि हिचं सांगितलं आतापर्यंत? सांगितलं? हा, चल माझं सांगू काय? गप्पा बस. इकडे काय जातेस? एकटा विराट आणि माझं काही नाही. आणि ओंकार आहे ना, हा ओंकार, तुला सांगू का मग निमिष बद्दल? बाई बस. बाई, मी काय कोणाला सांगितलं नाहीये, कळलं ना? माझ्यावर आवाज चढवायचा नाही. हा, तू हळू बोल मग. एक मिनिट. जोपर्यंत चेतना आहे ना, तोपर्यंत. चेतना झाले ना, मग सांगायचं नाही. ए, माझं पण नाव शाश्वती आहे, कळलं ना?
तुम्ही अशक्य आहात, खरोखरच अशक्य आहात. तुम्ही आपलेच आहात म्हणून सांगितलं हो. खूप भारी खूप भारी परफॉर्मन्स. येस प्रसाद दा. शिवम, तू मोना डार्लिंगचं स्किट जेव्हा करतेस तेव्हा तुझ्यासमोर पृथ्वीक असतो आणि तो वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये आपल्या समोर येत असतो. मला ही सिरीज तशी वाटते तुझ्यासाठी की तुला वेगवेगळी कॅरेक्टर्स करता येतात या सिरीजच्या निमित्ताने आणि तू इतकं एक्सप्लोर करतेस स्वतःला की क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर शिवा, फॅन्टॅस्टिक. थँक्यू सर. फार मजा आली. ओमकार, ॲज युजल रॉकिंग परफॉर्मन्स. Thank you, sir. आणि तू या सिरीज मध्ये असो किंवा नसो तुझ्या डोळ्यात गुलाबी रंग असतोच आणि तो ठेवच कायम. येस सर. मजा आहे त्याच्यात एक. येस सर. श्रमेश, ऍक्च्युली आम्ही तू कधी येतोय याची वाट बघत असतो, पण मग ते हे कंटाळवणं करतात असा त्याचा अर्थ नाही, पण तू तितकंच रंजक करतोस असा त्याचा अर्थ आहे. मस्त, मजा आली. सुपर. थँक्यू.